नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करत असताना कंपनीच्या शेअर्सची परस्पर विक्री करून 53,90,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार फेब्रुवारी 2024 मध्ये विमाननगर येथील एका IT पार्कमधील कंपनीत घडलाय। याबाबत भालचंद्र देवधर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दत्तात्रय कोणोरी याच्यावर IPC 420-406 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फिर्यादी यांच्या कंपनीत मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करत होते। कंपनीने आरोपी दत्तात्रय कोणोरी याच्यावर विश्वास ठेवून महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती। कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून आरोपीने कंपनीचा विश्वासघात केला। आरोपीने कंपनीच्या खात्यातून 53,90,000 रुपये किमतीचे शेअर स्वतःच्या खात्यावर घेतले। त्यानंतर त्याची विक्री करून मिळालेल्या पैशांचा अपहार केला। हा प्रकार देवधर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तपासणी केली असता हा प्रकार 26 फेब्रुवारी 2024 रोजी घडल्याचं लक्षात आलं। त्यांनी सोमवारी दिनांक 15 जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।